आज रविवार असल्यामुळे आपण मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। ठाणे घोडबंदर रोडवरच्या करपे कंपाऊंड परिसरामध्ये सुरू असलेल्या खड्ड्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। कामादरम्यान एका लेनवरून आलटून पालटून दोन्ही दिशेची वाहतूक साधारण 20-20 मिनिटांच्या अंतराने सुरू ठेवण्यात येते। त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या मालजीपाडा ते नायगाव पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। हॉस्पिटलला जायचं आम्हाला आणि असं उशीर झाला की मग कसं पोहोचणार आम्ही लोकांनी? मग असं ट्रॅफिक मध्ये आम्ही असं फसूनच जाणार। कुठे जायचंय? आम्हाला आता नायर हॉस्पिटलला जायचंय। अरे किती तास झाले आता इकडनं? आता चिंचोडीवर आम्हाला 1-1.5 तास झाला आता निघाला। 2.5-3 घंटा हो गया सर। भूखे भी ऐसे लाइन ट्रैफिक में खड़ा हुआ हूँ सर। मुंबई जाना है सर। 3 घंटा तो हो गया इधर। हाँ सर। मैं महाबलेश्वर जाना है, 2 घंटे से यहाँ खड़ा हूँ। बहुत फंस गए हैं यहाँ पर तो। बहुत फंस गए। नाश्ता वगैरह खाना हो गया? ना अभी खाना नहीं खाया है कुछ नहीं। ना, 2 घंटे से यहीं खड़ा हूँ। अभी तो मैं 6 बजे से इधर ही से अपना 7 बजे से इधर तक आया है। 6 बजे से 6 बजे से? हाँ, ट्रैफिक की वजह से कल भी हम खड़ा कर दिए थे, फिर आज सुबह खड़ा गाड़ी निकाले, उसके बाद अभी यहाँ तक पहुँचे। किधर जाना है? जाना है मेरे को भाईंदर। 1 तास झालं माझा। हां, आज भरपूर ट्रॉफिक आहे। धंद्याला परिणाम काय? धंद्याला आता काय जाऊन 10 वाजता घरी जा धंदा करायला, तर धंदा काय होणार नाही आता। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी ही प्रचंड वाहतूक कोंडी आहे। मी आता सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आहे। आपण जर बघितलं तर ही जी लाईन आहे ही मालजीपाडा जे नायगाव या ठिकाणापर्यंत गेलेली आहे। ठाणे घोडबंदर रोडवरील करपे कंपाऊंड या ठिकाणी प्रचंड खड्डे झाले होते, त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून त्या खड्ड्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे। शनिवारी म्हणजे काल 9 वाजल्यापासून हे कामाला सुरुवात झालेली आहे, ते आज रविवारी 12 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे। त्यामुळे आज रविवार आहे, जर आपण या मार्गाचा अवलंब करत असाल तर कृपया करू नका, आवश्यकता असेल तरच करा, कारण की प्रचंड वाहतूक कोंडी या मार्गावर आहे। आणि या कामादरम्यान एका लेनवरून आलटून पालटून दोन्ही दिशेची वाहतूक जी म्हणजे 20-20 मिनिटावर च्या अंतराने सुरू ठेवण्यात आलेली आहे। ठाण्याकडून येणारी जी वाहतूक आहे ती चेना गावे मार्गे विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर वळवून ते मुंबईच्या दिशेने सोडण्यात येणार आहे। तर मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ही टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहे। त्यामुळे जर आज रविवार आहे आणि रविवार एन्जॉय करायचं बेत असाल तर कृपया मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करू नका।